सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ऊर्जा संचयाचा आदर्श निर्माण केलाय। बँकेनं सौर ऊर्जेच्या माध्यमातून तब्बल 3.5 लाख युनिट वीज निर्मिती केली, 36 लाख रुपयांची बचत केली आणि आता ही बँक जिल्ह्यातील 45 शाखांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे। पाहूयात। सातारा बँकेची सौर भरारी, वीज निर्मितीतून 36 लाखांची बचत, राज्यातील पहिली ऊर्जा संचयी बँक। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आता वीज निर्मितीतून राज्यभरात पथदर्शी ठरली आहे। 2 वर्षात बँकेने एकूण 2,77,322 युनिट सौर वीज निर्मिती करून तब्बल 36,60,000 रुपयांची बचत केली आहे। 2023 मध्ये हा उपक्रम सुरू झाला तेव्हा जिल्हा बँकेच्या 2 इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले होते। सोलर पॅनल एकदम ॲडव्हान्स पद्धतीचे बसवलेले आहेत आणि हे मोनो हाफ कट पद्धतीचे असल्यामुळं याला दररोज 1 किलोवॅटला 4 युनिट जनरेट होतं आणि या पद्धतीने आमच्या आता जवळजवळ 36 लाख रुपये आपले बँकेचे वाचलेले आहेत आणि यामुळे एका युनिटचे आमच्या दोन्हीपैकी एका युनिटचे पैसे नील झालेले आहेत आणि इथून पुढे होणार आहे तर बँकेची संपूर्ण बचत होणार आहे। पोवई नाका शाखा आणि प्रशिक्षण केंद्राच्या छतावर 50 केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय। 31,22,000 रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या या प्रकल्पामुळे आतापर्यंत 15,26,000 रुपयांची वीज बिलात बचत झाली आहे। तसंच बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर 80 केव्ही क्षमतेचा प्रकल्प जो 54,15,000 रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलाय। सप्टेंबर 2023 पासून या प्रकल्पातून आतापर्यंत 1,58,790 युनिट वीज निर्मिती झाली असून 20,78,000 रुपयांची बचत झाली आहे। पोवई नाका केंद्रावर 50 केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, उभारणी खर्च 31.22 लाख रुपये। प्रकल्पामुळे वीज बिलात 15.26 लाख रुपये बचत। मुख्य प्रशासकीय इमारतीवर 80 केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प, उभारणी खर्च 54.15 लाख रुपये। 1,58,790 युनिट वीज निर्मिती, वीज बिलात 20.78 लाख रुपयांची बचत। शासनाचा उद्देशच असा आहे की पारंपरिक पद्धतीनं ऊर्जेचा स्रोत आहे त्याला मर्यादा आहेत। प्रत्येक घरामध्ये ही योजना राबवली तर बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातील कुटुंबाचा दर महिन्याला किमान 500 ते 1000 रुपयाचं याच्यामधून बचत होणार आहे आणि ही योजना विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून खास करून आपण राबवतोय। या यशस्वी प्रयोगानंतर आता जिल्ह्यातील आणखी 45 शाखांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे। यासाठीचा सर्वे पूर्ण झाला असून बँकेला स्वतःहून निधी गुंतवावा लागणार नाही। संबंधित एजन्सीज हे प्रकल्प उभारणार असून ही बाब बँकिंग क्षेत्रात नवा आदर्श ठरणार आहे। जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजून सुद्धा त्यांचे जे काही प्रकल्प चालले आहेत, शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक अर्थवाहिनी आहे, सोसायटीच्या माध्यमातून आता जे त्यांनी जर कर्ज पुरवठा करून ते त्यांची चालू आहे धोरण त्यांनी केलेलं आहे त्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जेवढे शेतकरी असतील तर त्यांना चांगला फायदा होईल आणि त्या फायद्यातून सर्व वीज निर्माण करू शकतात आणि लवकरच जिल्हा बँकेनं जो निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी जे करत आहे तर ते खूप फायदेशीर आहे। ही कहाणी केवळ वीज निर्मितीची नाही तर संकल्प शक्ती, व्यवस्थापन आणि पर्यावरण बद्दलच्या जबाबदारीची आहे। पथदर्शी ऊर्जा संचयातून बँकेने आर्थिक शिस्तीला आणि हरित संकल्पनांना एकत्र आणलं आहे। सातारा जिल्हा बँक आता फक्त बँक नाही तर ती ऊर्जेचं नवीन बँकिंग मॉडेल ठरली आहे। त्यामुळे आता जिल्हा बँकेने आता सौर ऊर्जा ही आता काळाची गरज असा देखील संदेश दिलेला आहे। इको सोलर प्रोजेक्टच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेत बसवलेला हा प्रोजेक्ट आता इतरही बँकांना आदर्श निर्माण करण्याचा याची यशस्वी झालेला आहे। कॅमेरामॅन वसीम साईम तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।